देवाची स्तुती असो, सर्वांना शालोम. परमेश्वराचं पवित्र वचन आम्हाला किंवा शुभ वर्तमान याचा अध्याय 15 यामध्ये फार सुंदर रीतीने सांगतं की प्रभू येशू म्हणतो की खरा द्राक्षवेल मी आहे आणि जो फाटा माझ्यामध्ये जडून राहतो, माझ्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. परंतु जो फळ देत नाही त्याला माझा पिता जो आहे तो छाटून टाकतो. कारण देवाच्या लोकांना आम्ही जे आहे आम्ही देवामध्ये फळ देण्यासाठी बोलवले, त्याचे लोक, त्याची लेकरं आहोत. आणि म्हणून पवित्र शास्त्र आम्हाला उत्तेजित करतं एक फळदायी जीवन जगण्यासाठी. आणि या 15 अध्यायातलं एक सुंदर वचन आहे जे मी तुमच्यासाठी वाचतो. 7 वचन आणि 8 वचन. इथं म्हटलंय, तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तो माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, ते तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते, है ना. आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. देवाच्या प्रिय लोकांनो, फार सुंदर वचन आहे की जर माझी वचने तुमच्यामध्ये राहिली, परमेश्वर म्हणतो, आणि तुम्ही माझ्यामध्ये राहिला, तर जे आहे तो म्हणतो की तुम्ही जे काही माझ्यामध्ये मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. तुमची प्रार्थना ऐकली जाईल, ख्रिस्तामध्ये तुमची इच्छा पूर्ण होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट 8 वचन की आम्ही ख्रिस्तामध्ये जडून राहिल्याने पित्यामध्ये आम्ही जे आहे विपुल फळ देऊ आणि पित्याचं गौरव. आम्ही विपुल फळ दिल्याने कोणाला आनंद होणार आहे? स्वर्गातल्या पित्याला. आणि त्याला आनंदित करणारी जर ही गोष्ट असेल तर नक्कीच आम्ही यासाठी झटलं पाहिजे, आमचं जीवन जगलं पाहिजे. फळ 2 प्रकारचे आहेत. एक तर आहे स्वभाव, चरित्र असलेलं फळ, आणि दुसरं फळ म्हणजे ख्रिस्तामध्ये आमच्याद्वारे देवाला मिळणारी त्याची संतती किंवा त्याचे लोक, ज्यांचा उद्धार होईल, ज्यांचं धारण होईल, ते असलेलं एक महत्त्वाचं फळ आहे. देवाच्या लोकांनो, हे वचनाद्वारे परमेश्वर करो की आपल्याला उत्तेजना मिळो, प्रेरणा मिळो पुढे जाण्यासाठी, फळ जे आहे देवामध्ये ख्रिस्तामध्ये शिकण्यासाठी. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वाद देतो.